परभणी जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये टोमॅटोला प्रति किलो 10 रुपयांचा भाव मिळतोय। त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। शेतकऱ्यांना टोमॅटो बाजारपेठेत घेऊन जाणे परवडत नसल्यामुळे जनावरांना टोमॅटो टाकताना पाहायला मिळते। पूर्णा तालुक्यातील लिमला येथील शेतकऱ्याने 1 एकर क्षेत्रात कलिंगडची लागवड केली। अवघ्या 70 दिवसाच्या कालावधीत त्यांचे पीक परिपक्व होऊन विक्रीस तयार झाले असून त्यांचे एका एकरात 15 टन कलिंगडाचं उत्पादन झालं। जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात उन्हाळी बाजरी काढणीला सुरुवात झाली असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढली आहे। मात्र बाजरी कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। सध्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बाजरीला 2500 ते 2600 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो। हिंगोली जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्यासाठी शेतकरी तयारी करताना पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील पांगरी, इंचात, चोरदवळा, जामठी या भागात शेतकऱ्यांनी गुरे जगवण्यासाठी ज्वारी, मक्याची सर्वाधिक जास्त पेरणी केली। त्यामुळे गुरांसाठी हिरवा चारा उपलब्ध करण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न। धुळे जिल्ह्यात फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग पाहायला मिळते। यावेळी जिल्ह्यातील 1,60,000 शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढल्यात। कृषी क्षेत्रातील योजनांच्या जलद लाभासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा आहे। फार्मर आयडी काढण्यासाठी 15 मे पर्यंतची मुदत वाढ देण्यात आली। नंदुरबारमध्ये शेताच्या बांधावर लागलेल्या हिरव्या चाऱ्याच्या विक्रीतून मजुरांना काहीसा रोजगार मिळतो। त्यामुळे त्यांना काहीसा रोजगार उपलब्ध झालाय। सध्या शेती कामे नसल्याने बागायत क्षेत्रातील शेताच्या बांधावरून तयार झालेला हिरवा चारा कापून त्याची विक्री मजूर करतात। नांदेड बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मागील काही दिवसांपासून हळदीची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे। मागील 8 दिवसात हळदीला जास्तीत जास्त 13,100 प्रति क्विंटल भाव मिळाला होता। मात्र आता या दरात 1,600 रुपयांनी घसरण झाली असून सध्या हळदीला 11,584 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो। जळगाव जिल्ह्यात लिंबूची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। त्यामुळे दरात देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे। सध्या बाजारात लिंबू 140 ते 150 रुपये किलो विकला जात आहे। तर किरकोळ बाजारात लिंबूचे दर 180 ते 200 रुपये प्रति किलो आहे। धुळे तालुक्यातील धामणगाव येथील 11 एकर क्षेत्रावरील मका जळून खाक झाला। यामुळे शेतकऱ्याचं सुमारे 8 लाख रुपयांचं नुकसान झालंय। शॉर्ट सर्किटमुळे मका पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे। तर शेतकऱ्याने नुकसान भरपाईची मागणी केली। कांद्याचे भाव स्थिर करण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड मार्फत खरेदीची घोषणा केली होती। मात्र 15 दिवस उलटूनही खरेदी सुरू न झाल्याने शेतकरी संतप्त झाले। तर सध्या कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 900 ते 1100 रुपये इतकाच भाव मिळतो। कांद्याच्या दरातील या घसरणीमुळे शेतकरी अडचणीत सापडले। कापूस पिकात तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादकता वाढते असं निरीक्षण साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजिकल सेंटरच्या अभ्यासात नोंदवण्यात आलं। ठिबक सिंचन, ठिबक फर्टिगेशन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन या तंत्रांच्या माध्यमातून उत्पादकता वाढवणे शक्य आहे असं या अभ्यासात म्हटलं। पारंपरिक भात शेती परवडत नसल्याने रायगडमधील शेतकऱ्यांनी फळझाडे लागवडीकडे लक्ष वळवलंय। त्यामुळे 25 ते 30 वर्षापूर्वी फक्त या ठिकाणी किनारपट्टी भागात मर्यादित असलेले फळझाड क्षेत्र विस्तारतंय। डोंगर माथ्यावरील फळझाडे लागवडीबरोबर आता भात शेती आणि पाळ रानावरही आंबा फळ पिकं बहरूच लागली।